पायाने चालायला लागेल त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमच्या पोरांनी फक्त पायाने नव्हे तर डोक्याने चालायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी आमचा मुलगा डोक्याने चालायला लागेल त्यावेळी त्याला तिसरा नियम सांगा. आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आमची उद्याची पिढी जगाच्या बाजारपेठेत उभा राहिली पाहिजे. त्या पद्धतीचं सामर्थ्य आणि समर्थपण आम्हाला त्याला बहाल करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये या सगळ्या क्षमता कृती सगळं आहेच, अडचण काहीच नाही. फक्त ध्येय ठरवा आणि त्याला त्या ध्येयाचा पाठलाग करायला सांगा. त्याला सांगा कष्टाला पर्याय नसतो, मेहनतीला दुसरा पर्याय नाही. परिश्रम हेच तुमच्या यशाचं सर्वोत्तम कारण आहे.